पुढची मोठी बातमी अहमदनगरमधून। अहमदनगरमध्ये प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटली आहे। दुर्घटना घडलेली आहे आणि या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। तर एसडीआरएफचे जवान बोट घेऊन बुडालेल्या दोघांनाही वाचवण्यासाठी गेले, मात्र प्रवराचा प्रवाह त्यासमोर या जवानांच्या बोटीचा टिकाव काही लागला नाहीये आणि ही बोट उलटली आहे। चारही जवान जे आहेत ते बुडालेले आहेत, त्यातल्या तिघांचा मृत्यू झालाय। काल प्रवरा नदीमध्ये 2 जण बुडाले होते आणि त्यांना शोधण्यासाठी हे एसडीआरएफचे जवान या ठिकाणी गेले, मात्र त्यांची बोट या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे उलटलेली आहे। ही बोट बुडालेली आहे, त्यामध्ये चारही जवान जे आहेत ते बुडाले होते। एक स्थानिक नागरिक सुद्धा त्यांच्यासोबत होता, जो की अद्यापही सापडलेला नाहीये, तो अद्यापही बुडालेला आहे। मात्र 3 जणांचे मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेले आहेत। ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आणि हा लाईव्ह व्हिडिओ आहे। जेव्हा ही बोट उलटली त्या दरम्यानचा हा लाईव्ह आणि एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण पाहतोय। प्रवरामध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। एसडीआरएफ पथकातील जवान या ठिकाणी गेले आणि त्यांची बोट बुडाली आहे। घटना दुर्दैव होती, हे मात्र निश्चितच कुटुंबाला जे दुःख झालं आहे, सगळ्याच त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या संबंधित बोलणार आहे की या जवानांच्या कुटुंबियांना अधिकाधिक मदत कशी करता येईल। जे मृत्युमुखी पडलेले जे नागरिक आहेत त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये द्यायचे मी घोषणा केलेली आहे। फक्त शहीद जवानांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचा अधिक सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांना विनंती करणार आहे।